राज्य सरकारनं 9 ऑगस्ट 2023 रोजी जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली आहे. या महामंडळाच्या माध्यमातून लिंगायत समाज बांधवांच्या उन्नतीसाठी विविध योजना राबवण्यात येत आहेत. परंतु या योजनांचा लाभ घेण्यासाठी ओबीसी दाखला असणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ओबीसी दाखल्याच्या अटीमुळे महाराष्ट्रातील 80% अधिक खुल्या प्रवर्गामधील लिंगायत समाजावर अन्याय होतोय असा आरोप करत लिंगायत समाज बांधवांच्या वतीनं आज इचलकरंजी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. श्रीमंत घोरपडे नाट्यगृहापासून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून फिरून मोर्चा प्रांत कार्यालयावर आला. मोर्चाच्या वतीनं लिंगायत समाज बांधवांसाठीची ओबीसीची अट रद्द करावी, जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा आदी मागण्यांचं निवेदन नायब तहसीलदार संजय काटकर यांना सादर करण्यात आलं. आज मोर्चाद्वारे केलेल्या मागण्यांबाबत सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर मंत्रालयावर मोर्चा काढू असा इशारा देण्यात आला. या मोर्चामध्ये अशोक स्वामी, प्रकाश पाटील, संजय तेलनाडे, प्रसाद खोबरे, गजानन सुलतानपुरे, भाऊसाहेब वाली, अण्णासाहेब शहापुरे, विलास गाताडे, युवराज माळी, प्रमोद पाटील, शशिकांत नेजे, प्रदीप वाले, नागेश पाटील, बाबासाहेब पाटील यांच्यासह लिंगायत समाज बांधव सहभागी झाले होते.